गेल्या काही वर्षात झालेल्या पाहणीनुसार बरेच विद्यार्थी गणितातल्या मूलभूत क्रियामध्ये कच्चे आढळले बरं का. यासाठी प्राथमिक शाळेतील मुलामुलींना अमूर्त गणित मूर्त करून शिकवणं हे गरजेचं. यातूनच केवळ 1 रुपयाची नाणी, 10 आणि 100 रुपयाच्या नोटा यांच्या मदतीनं हे सर्व शिकवता येईल आणि ते उत्तम ठरेल याबाबत माझी खात्री झाली. या संबंधात माझे बालचित्रवाणीवर कार्यक्रम झाले आणि त्यांना उत्तम प्रतिसाद मिळाला. चैतन्य सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीज आणि इन्फोट्रॅक यांच्यामार्फतही याच्यावरचे व्हिडिओ क्लिप तयार केले गेले बरं का. तसेच स्वच्छ पुणे सेवा सहकारी संस्था यातर्फे कचरा वेचक लोकांसाठी पुण्याच्या परिसरामध्ये 20 ठिकाणी कार्यशाळा झाल्या वेचकांसाठी आणि त्याला खूप छान प्रतिसाद मिळाला. या संबंधातच ज्ञानप्रबोधिनी शैक्षणिक साधन केंद्रातर्फे व्हिडिओ क्लिप तयार केल्या गेल्या, त्या चॅनलवरही टाकलेत त्यांच्या. तसंच पुणे विद्यापीठाचा सायन्स पार्क जे आहे त्या सायन्स पार्कतर्फे पण व्हिडिओ क्लिप तयार केल्या गेल्या आणि या दोन्हीलाही प्रचंड प्रतिसाद मिळाला. कोविडनंतर माझ्या ETE चॅनल मी जे स्वतः काढलं, एज्युकेशन थ्रू एंटरटेनमेंट, मनोरंजनातून शिक्षण, या चॅनलवरसुद्धा याच्या संबंधात व्हिडिओ क्लिप तयार केल्या गेल्या आणि मग हे नक्की यशस्वी होतं अशी खात्री पटली. या सगळ्या अनुभवातून ओळख गणिताची म्हणजे इंट्रोडक्शन टू मॅथमॅटिक्स या पुस्तकाची निर्मिती झाली. हे सचित्र स्पष्ट केलेलं पुस्तक आहे. यामध्ये 1 रुपयाची नाणी, 10 रुपयाच्या नोटा, 100 रुपयाच्या नोटा यांचा वापर करून हे शिकवलेलं आहे. यात एकंदर 25 वेगवेगळे उपक्रम आहेत, 25 ॲक्टिव्हिटीज आहेत. त्याच्या माध्यमातून हे सगळं समजून दिलं आहे आणि त्यामुळे हे खूप उपयुक्त पुस्तक आहे. इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषात स्पष्टीकरण असलेले पुस्तक हे पालकांना वरदान ठरेल. प्रत्येक पालकांनी आपल्याकडे संग्रही ठेवावं, प्रत्येक प्राथमिक शिक्षकांनी संदर्भ पुस्तक म्हणून वापरावं असं हे पुस्तक आहे. यातून 4थीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांच्या गणितातल्या 4ही क्रिया उत्तम होतील आणि ते या 4ही क्रियात निष्णात होतील याबद्दल खात्री आहे. अनमोल प्रकाशनतर्फे हे जे पुस्तक प्रकाशित झालं आहे त्याचं मूल्य आहे ₹150. दोन्ही भाषेत मार्गदर्शन केलेलं हे पुस्तक आहे. सर्व पालकांनी आणि शिक्षकांनी संग्रही ठेवावं आणि वापरावं असं हे पुस्तक प्रकाशन केलं आहे. अनमोल प्रकाशन, पुणे.